काय कळत नाही तुकोबा सांगतात. त्यांच्या बाबतीमध्ये ते जाणून नेमते झालेले आहेत. सज्जनो, संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची काय केलेली आहेत, प्राप्ती केलेली आहेत. आता याच्यात प्राप्ताची प्राप्ती आहेत, जास्त वेदांत शास्त्र सांगत नाहीत, परंतु संत महात्म्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जे ज्ञान आहे ते उदित झालेलं आहे. परंतु सज्जनो, ज्ञान हे या जगतामध्ये परमोच्च अशा पद्धतीची स्थिती आहे. ज्ञानादेवा तू कैवल्यम इति शास्त्रेषु दिंडिमा. ज्ञानानेच मोक्ष जीवनात प्राप्त होतो, किंवा ज्ञानानेच मोक्ष म्हटल्यापेक्षा ज्ञान म्हणजेच मोक्ष. बरं का, ध्यानात ठेवा. आता व्याकरण सांगत नाही, ज्ञान म्हणजेच मोक्ष. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये किती अट्टहास केला. जया ज्ञाना लागी गगन गिळतात योगी स्वर्गीची आडवंगी उमरडून. ज्या ज्ञानासाठी स्वर्गीची आडवंगी उमरडून संत महात्मे जे ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतात, किंवा संत महात्म्यांना ते ज्ञान होतं. गीता सांगते, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. असं ज्ञान प्राप्तीसाठी जीवनामध्ये अट्टहास करावा लागतो. असं ज्ञान त्यांना उदित झालं, असं ज्ञान त्यांना प्राप्त झालं. आणि मग प्राप्त झालेलं ज्ञान गिळण्याची गरज काय. विठ्ठल मला ज्ञान झालं असं जर म्हटलं